टांगसा म्हणजे मीन्स नाणे छापण्याची जागा. आता आपल्या कॉइन्स असतात, पण राजांची 3 प्रमुख नाणी होती. तुम्हाला माहिती आहेत का कोणची? राजमुद्रा, शिवराई आणि होण. ऐकलं नावही? हे राजांची 3 प्रमुख नाणी होती. आपल्या कॉइन्स असतात, कॉइन्स वरती लिहिलं होतं सत्यमेव जयते. राजांच्या राजमुद्रा लिहिलं होतं की प्रतीप चंद्र लेखेव व्रत विष्णू वंदिता शहान शिव शेषा मुद्राय भद्राय राजते. माझा प्रताप चंद्र असा कल्ले वाढत जातो, तसा शहाजी राजांचं पुत्र शिवाजी महाराज यांचं राज्य हे गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी वाढत जावं असा राजांच्या राजमुद्राचा अर्थ होता. तो राजांचा छापखाना, पाठची गोल इमारत, राजांची बाल्कनी. आता आपण गॅलरी बोलतो, बरोबर आहे? समोर बघा, ही पोरं खाली आतमध्ये चाललेत. याच्या आतमध्ये अंडरग्राऊंड खोली, आडवा जायचा रूम आहे. याला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना, चेंबर फॉर सेक्रेट डिस्कशन. राजाच्या काळामध्ये गुप्त कथं होतं. स्वराज्याचा 3रा डोळा म्हणजे बहिरी नाईक हे स्वराज्यामध्ये गुपित गावातून जाऊन विविध प्रकारचं वेषांतर करून 18 भाषेचं त्यांना ज्ञान होतं. त्या अफजलाच्या 5 लाखाच्या फौजेमध्ये शिरून त्या अफजलासमोर कावळ्या गाऊन येणारे आणि अफजलाच्या दाढीला हात लावून येणारे आपले बहिरे नाईक होते. निष्ठा कशी होती बघा, मरेपर्यंत देखील सांगितलं नाही की मी छत्रपती शिवरायांच्या गुप्त कथेचा प्रमुख आहे. असे बहिरूपी बहिरे नाईक माहिती गोळा करायचे आणि चर्चा आतमध्ये करायचे. कारण की आजही आपण मराठीमध्ये बोलतो, भिंतीला कान असतात. त्यामुळे चर्चा आतमध्ये केल्याची. काही लोकांची मत ही राज्यांची रत्नशाला देखील असू शकते, अशी काही जाणकारीची मतं देखील याबद्दल आहेत. समोर बघा, तुम्हाला समोर लाईटीचे पोल्स आहेत का? शेवटला तुम्हाला 2 हे शेवटच टोक म्हणजे हिरकणीकडा, हिरकणीचा बुरुज. ज्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या जीवाच्या पर्वा देखील न करता रात्रीच्या 12 वाजता रायगड खाली उतरला, तो पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज आहे. समोर बघा, आता आपण यावर उभे आहेत, हा 4था तुम्हाला चुका. हे राजांचं सचिवालय ऑफिस. स्वराज्यामध्ये 365 गड केले होते. किती? या 365 गडांचं लिखणी काम, कागदी व्यवहार ह्या जागेवर चालला जायचा. हे राजांचं सचिवालय दप्तरखाना आहे. शेवट बघा, तुम्हाला छोटा 4था चुका. हे राजांचं दिवाणी खास. त्या जागेवरती बसून प्रमुख न्यायनिवाड्या बैठकी केल्या जायच्या आणि हे जे अंमलबजावणी महाराजांच्या सदरेवरती म्हणजे दरबारामध्ये करत असायचे. कारण की या ठिकाणी